नमस्कार मित्रमैत्रिणी. माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आणि माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, मी एक कॅन्सर सर्वायव्हर पण आहे. या व्हिडिओमध्ये आपण माझी कॅन्सर स्टोरी ऐकली आणि किमोचे जे साईड इफेक्ट आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करत आहोत. पण आजचा विषय थोडासा वेगळा आहे, कारण आज 4 फेब्रुवारी 2025 म्हणजे वर्ल्ड कॅन्सर डे आहे. वर्ल्ड कॅन्सर डे हा पूर्ण जगभरामध्ये कॅन्सर अवेअरनेससाठी मानला जातो. आज कॅन्सरबद्दल बरंच अवेअरनेस पसरलेला आहे, तरीसुद्धा ह्याच्यामध्ये खूप काम करण्याची गरज आहे. आज संपूर्ण जगभरामध्ये आणि भारतातसुद्धा कॅन्सरच्या सगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट अवेलेबल आहेत. कॅन्सर पेशंटला फक्त कॅन्सरच्या ट्रीटमेंटचीच गरज आहे का? तर नाही. अशा काही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या ह्या ट्रीटमेंटसोबत कॅन्सर पेशंटला भेटल्या पाहिजेत. तर अशा कुठल्या गोष्टी आहेत याच्याबद्दल आपण चर्चा करूया. फर्स्ट तर सायकोलॉजिकल काउन्सिलिंग. पेशंटला प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलिंग मिळण्याची खूप गरज आहे. पण कधी कधी हे कुठे कुठे अवेलेबल नसतं किंवा पेशंट अफोर्ड करू शकत नाही. कॅन्सर पेशंट हा वेगवेगळ्या इमोशनल टर्मॉइलमधून जात असतो. त्याला भीती वाटत असते, काळजी वाटत असते, दुःख वाटत असतं, होप असतं. पण नेमकं कॅन्सरला कसं डील करायचं आणि कॅन्सरसोबत कसं फाईट करायचं ह्याच्यासाठी जो एक मेंटल स्ट्रेंथची गरज असते, कधी कधी हे मेंटल स्ट्रेंथ कॅन्सर पेशंटमध्ये नसते. त्यामुळे तो पॉझिटिव्हली ह्या ट्रीटमेंटसाठी तयार होत नाही किंवा ह्याला रिस्पॉन्स तो देऊ शकत नाही. ह्याचा परिणाम त्याच्या इम्युनिटीवर पण होतो आणि कदाचित कधी कधी जे ट्रीटमेंटचे परिणाम यायला पाहिजे तशा प्रकारात ते परिणाम येत नाही. आता आपले फॅमिली, फ्रेंड्स, रिलेटिव्स, क्लोज रिलेटिव्ह सगळे असतात, पण हे लोक प्रोफेशनल नाही आहेत. ह्यांना नेमकं कॅन्सर पेशंटला कशा पद्धतीने समजून सांगावं किंवा कशा पद्धतीने धीर द्यावा ह्याच्या बाबतीत नॉलेज नसतं. आणि ते कॅन्सर पेशंटसारखेच स्वतःही घाबरून गेलेले असतात किंवा स्वतःही खूप कन्फ्यूज असतात आणि स्वतःसुद्धा त्यांच्या मनामध्ये एक काळजी असते की कॅन्सर पेशंटला काय होईल पुढे. त्यांची मोरल सपोर्ट देण्याची कॅपॅसिटी नसते किंवा काही रिलेटिव्स अशा पद्धतीने कॅन्सर पेशंटशी बोलतात की फायदा होण्यापेक्षा नुकसान होण्याची शक्यता असते. तर दुसरी गोष्ट, डाएट. इंडियामध्ये कधीच जेवणाला प्रॉपर पद्धतीने बघितलं जात नाही. जेवायचं म्हणून जेवलं जातं, स्टेपल फूड खाल्लं जातं, पण त्याच्यामधून आपल्या शरीराला आवश्यक असलेले सगळे विटॅमिन्स, मिनरल्स, मायक्रो आणि मॅक्रो न्यूट्रिएंट्स आहेत का ह्याच्या बाबतीत कधीच काळजी घेतली जात नाही. कॅन्सर पेशंटला प्रॉपर व्यवस्थित डाएट मिळण्याची खूप गरज असते, कारण कधी कधी कॅन्सर ट्रीटमेंट चालू असताना ऑन्कोलॉजिस्ट सप्लिमेंट घ्यायला ॲडवाईज करत नाही. अशा वेळेस आपल्याला डाएटमधून, जेवणामधूनच कॅन्सर पेशंटला हे सगळे एसेन्शियल विटॅमिन्स, मिनरल्स, मायक्रोन्युट्रिएंट्स द्यावं लागतं की कॅन्सर पेशंटसाठी प्रॉपर जेवण बनवून त्याला जे हवं आहे, त्याला जे पॅलेटेबल आहे आणि सोबत न्यूट्रिशन पण त्याला भेटलं पाहिजे, ह्याची संपूर्ण जबाबदारी ही फॅमिलीची असते. तुम्ही डायटिशियनला भेटू शकता, डायटिशियनकडून मील प्लॅन बनवू शकता, पण मील प्लॅन जे आहे ते एक्झिक्यूट करणं सुद्धा फॅमिली मेंबरच्याच हातात असतं. आणि मील प्लॅन आणि एक्झॅक्टली कॅन्सर पेशंटला काय जेवण मिळतं ह्याच्यामध्ये खूप तफावत असतो. तिसरं म्हणजे पेशंटला रिहॅबिलिटेशनची खूप गरज आहे. काही पेशंट्स काम करू शकत नाहीत, कामावर जाऊ शकत नाहीत किंवा कॅन्सर ट्रीटमेंट झाल्यानंतर पण त्यांचं एवढं स्ट्रेंथ, स्टॅमिना किंवा मेंटल कॅपॅसिटी नसते की ते परत आपल्या जुन्या कामावर रिझ्यूम करतील. खूप काही दिवस कॅन्सर पेशंट कधी कधी घरी असतो, तेव्हा त्याला बाहेर निघून बाहेरच्या जे आउटर वर्ल्ड आहे
त्याच्यासोबत कोप अप करत त्याचं जे पूर्वीचं आयुष्य आहे ते रिझ्यूम करण्यामध्ये नक्कीच अडथळा येऊ शकतो. अशा वेळेस जे त्यांचे सहकारी आहेत, फॅमिली मेंबर्स आहेत, त्यांनी कॅन्सर पेशंटला सपोर्ट करून त्यांचं जे रिहॅबिलिटेशन आहे ते करणं खूप गरजेचं आहे. कॅन्सर पेशंट घरी लोनली फील करू शकतात आणि अशा वेळेस जर कोणी त्यांना सोबत देतंय, त्यांच्यासोबत राहतंय, गप्पा मारतंय, त्यांचं एंटरटेनमेंट करतंय, तर त्यांना हा प्रवास नक्कीच सुखकर वाटेल. तेव्हा असे कॅन्सर मित्र तयार होण्याची खूप गरज आहे. जे आपला रिकामा वेळ आहे, ते कॅन्सर पेशंटसोबत एक व्हॅल्युएबल टाईम म्हणून स्पेंड करू शकते. फॅमिली तर टाईम स्पेंड करतेच, पण त्यांचं स्वतःचं पण एक जग असतं, कामं असतात. ते रिझ्यूम करणं त्यांना खूप गरजेचं असतं. फॅमिली फ्रेंड्स पण येतात, जातात, भेटतात, पण ते पण डेली बेसिसवर तुम्हाला सोबत देऊ शकत नाही. अशा वेळेस हे कॅन्सर फ्रेंड्स नक्कीच मदतीला येतील. त्यातल्या त्यात जे लहान मुलामध्ये किंवा वृद्ध व्यक्तीमध्ये कॅन्सर आढळतो, अशा लोकांना तर सोबतीची खूप गरज असते. हे आपले जे इमोशन्स आहेत किंवा सध्या ते कुठल्या इमोशनल बॅटलमधून जात आहेत, ते त्यांच्यासोबत शेअर करू शकतात. त्यांचं मन हलकं होईल, त्यांच्या मनाला एक तरतरीपणा येईल आणि त्यांना हा कॅन्सरचा प्रवास पुढे करण्यासाठी एक प्रकारची ताकद, मोरल सपोर्ट नक्कीच मिळेल. युनायटेड बाय युनिक ह्याच्यामध्ये ही जी थीम आहे, ती अशी आहे की प्रत्येक कॅन्सर पेशंट्स हा युनिक आहे. कॅन्सर पेशंट्स हे एका पातळीवर सगळे समान आहेत. त्यांचे नीड्स, त्यांच्या गरजा ह्या सगळ्या समान आहेत. काउन्सिलिंग थेरपी आहे, डायटिशियनला भेटणं आहे. कधी-कधी जे पेशंटला पेरिफेरल न्यूरोपॅथी असते त्यासाठी ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर करण्याची सुद्धा गरज पडते. तेव्हा ह्याचा खर्च पेशंटला स्वतःलाच उठवावा लागतो. ह्याला गव्हर्नमेंट किंवा इन्शुरन्स ही मदत करत नाही. पण आज मी ह्या व्हिडिओमधून हे सांगू इच्छिते की ह्याची पण कॅन्सर पेशंटला खूप गरज आहे आणि गव्हर्नमेंटनी हे कन्सिडर करावं की कॅन्सर ट्रीटमेंटसोबत त्याच्यासोबत जे इतर पॅथीज आहेत किंवा इतर ट्रीटमेंट थेरपी आहे ती ट्रीटमेंट म्हणूनच कन्सिडर केली जाते. सगळ्यांना आवाहन करते की वर्ल्ड कॅन्सर डेच्या दिवशी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, ज्याच्याबद्दल कॅन्सरबद्दल एक अवेअरनेस निर्माण होईल आणि कॅन्सर पेशंटला ऑल ओव्हर सगळ्या समाजामधून हेल्प मिळेल. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. बेल आयकॉनवर दाबून तुम्ही लवकरात लवकर माझ्या चॅनलचे नेक्स्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवू शकता. तर मित्रांनो, स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.